नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे पडणार हा सरकारचा वादा चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता हे सरकारचं वादा काय आहे व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे पडणार का हा प्रश्नचिन्ह आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे पडणार सरकारचा वादा चित्रा वाघ। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रभावी अंमलबजावणीसाठी सेनगावात महिला मेळावा संपन्न। बघा, राज्य सरकारकडून नुकत्याच जाहीर केलेल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी अतिशय कल्याणकारी ठरणारी योजना सीएम माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी ही भारतीय जनता पार्टीकडून 8 जुलै रोजी महिलांसाठी एक मार्गदर्शन महिला मेळाव्याचे आयोजन VK देशमुख मंगल कार्यालयात करण्यात आले होते। माहे जुलै महिन्यापासून महायुतीचे सरकार हे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पडणार हा महायुती सरकारचा वादा असल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी दिली। बघा पुढे कशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीकडून सेनगाव शहरात हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात महिला मेळाव्याचे आयोजन 8 जुलै रोजी करण्यात आले होते। या महिला मेळाव्या दरम्यान प्रमुख मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी चित्राताई वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्र व राज्य सरकारकडून महिलांसाठी प्रचंड कल्याणकारी योजना अंमलात असून या योजनेचा प्रत्येक भारतीय महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपस्थित महिला वर्गांना केले। बघा पुढे, केंद्र शासनाने महिलांसाठी उज्ज्वला मोफत गॅस व नुकताच राज्य सरकारने महिलांसाठी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व प्रतिवर्षाला अन्नदान योजनेअंतर्गत 3 गॅस मोफत देण्याची योजना यासह संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना यासह इतर असणाऱ्या महिलांसाठी कल्याणकारी योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा व मोदी सरकारने देशातील महिलांसह इतर कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ दिला तर नवऱ्याच्या पतीवर पत्नीचाही कायम हक्क राहणार असल्याचा निर्णय हे केंद्र सरकारने घेतला असून आता महिलांनी अन्याय अत्याचाराच्या बळी पडू नये, त्यांनी कर्तृत्ववान व स्वाभिमानी जीवन जगून निर्भीडपणात जपला पाहिजे, तरच महिलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे। बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे, किती मोलाचं महत्त्वाचं माहिती दिलेला आहे। यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रामध्ये राज्य सरकारने फार मोठी शिथिलता आणून राज्यात प्रत्येक बहिणीला आपल्या महायुतीतील 3 भाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून हक्काची भाऊबीज प्रति महिना मिळणार असून हा महायुती सरकारचा वादा आहे अशी ग्वाही चित्रा वाघ यांनी दिली। तर आता दाखले व इतर कागदपत्रे काढण्यासाठी तहसीलकडे जाण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या भाषणात हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा असून या जिल्ह्यात खास करून सेनगाव शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी महिला मेळाव्यांचे आयोजन करणार हा महाराष्ट्रातील प्रथमच जिल्हा आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील कोणतीही महिला शासकीय योजनेपासून वंचित राहू नये, या योजनेचा जिल्ह्यातील गरजवंत महिला व बहीण भगिनींना लाभ घ्यावा असे आवाहन आमदार तानाजी मुटकुळे यांनी केले। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर, हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार रामराव उडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बंगर,
भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, महिला जिल्हा अध्यक्षा उज्ज्वलताई तांबोळे, भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकर, सभापती अशोक ठेंगल, संतोष टेकाळे, भाजपा युवा मोर्चा शिवाजीराव मुटकुळे, भाजपा ज्येष्ठ नेते माजी सभापती आप्पासाहेब देशमुख, तालुका अध्यक्ष हिम्मत राठोड, भाजपा युवा नेते विजय धाकतोडे पाटील, शंकर बोरुडे, कांतराव कोटकर, विठ्ठल घोगरे, गटनेते अमोल तिडके आणि सतीश खाडे, कैलास खाडे, श्रीरंग राठोड यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या भारतीय जनता पार्टी आयोजित महिला मेळाव्यात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या मेळाव्या दरम्यान उपस्थित महिलांना विके देशमुख मंगल कार्यालय बसण्यासाठी अपुरे पडल्याने काही महिला भगिनींना बाहेर बसूनच कार्यक्रमाचा लाभ घ्यावा लागला। तर या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागासह शहरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या लाडकी बहीण योजना म्हणजे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे पडणार हा सरकारचा वादा। चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलेली भूमिका काय होती ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।